कंबाईन 2025मध्ये पूर्व परीक्षेत जर तुम्हाला 70+ मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला आयोगाचे PYQ हे तोंडपाठ पाहिजेत. त्यासाठी मी आज तुम्हाला आयोगाच्या PYQची रिव्हिजन करून दाखवणार आहे. तर चला मग. संविधान सभेत आपण पहिल्यांदा आपला पहिला टॉपिक घेऊ, घटनेची निर्मिती. संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. तर याच्यामध्ये आपल्याला अयोग्य कथन विचारले आहे. तर याच्यामधील ड हे विधान अयोग्य आहे, कारण इथे संविधान सभेने 24 जानेवारी 1949 नाही तर 1950 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. दुसरा प्रश्न, संविधान सभेबाबत योग्य कथन विचारा. योग्य कथन ओळखा. तर यामध्ये आपल्याला योग्य हे विचारलेले आहे. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या 4 जागा मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. तर त्यातील पहिले विधान हे योग्य आहे. दुसरं विधान हे चूक आहे, कारण याच्यामध्ये 4 जागा नाही तर 3 जागांमध्ये विभाजन केले होते. त्यामध्ये मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण होते. दलितचा या संघामध्ये समावेश नव्हता. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, जोड्या लावा. संविधान सभेतील समिती. इथे आपण बघू शकतो नागरिकत्वासाठी तदर्थ समिती, प्रेस गॅलरी समिती, राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती, मूलभूत अधिकार उपसमिती. इथे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता की नागरिकत्व म्हणजे काय. नागरिकत्वासाठी याचं अध्यक्ष होते S. वरदाचारी. तुम्ही असं ट्रिक लक्षात ठेवू शकता की वरद म्हणजे काय, की जो नाही का खूप असं मोठा असतो. तर मग नागरिकत्व कुणाला दिलं तर वरदला दिलं. त्यानंतर आहे प्रेस गॅलरी समिती. प्रेस म्हणजे आपण असं लक्षात ठेवू की वृत्तपत्र. मग वृत्तपत्र आपण सकाळी सकाळी वाचतो. मग त्याचं आहे की प्रेस गॅलरीमध्ये उषा नाथ सेन. उषा म्हणजे सकाळ. त्यानंतर आहे राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती. राष्ट्रीय ध्वज म्हणजेच त्या समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आहे मूलभूत अधिकार उपसमिती, J.B. कृपलानी. आपण असं लक्षात ठेवू शकतो की मूलभूत अधिकार मिळाले म्हणजे आपल्यावर कृपा झाली. मूलभूत अधिकार उपसमिती J.B. कृपलानी. त्यानंतर आहे ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला. यामध्ये आयोगाने असं विचारलेले आहे की संविधान सभेने जो उद्दिष्टाचा ठराव आहे तो कधी संमत केला. प्रश्न फक्त याच लाईनमध्ये आहे की उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला, पण आयोगाने हे तुमचा वेळ जावा म्हणून हे सगळं दिलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 22 जानेवारी 1947 रोजी. तर मांडला कधी होता? 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी मांडला होता आणि संमत झाला 22 जानेवारी 1947 रोजी. त्यानंतर आहे काँग्रेस तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. K.M. मुन्शी या समितीचे समन्वयक होते. तर त्यातील अ आणि ब हे दोन्ही विधान योग्य आहे, तर क हे विधान चूक आहे, कारण यामध्ये K.M. मुन्शी हे या समितीचे समन्वयक नव्हते, तर कृष्णा कृपलानी हे या समितीचे समन्वयक होते. त्यानंतर 6वा प्रश्न आहे संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. S.C. मुखर्जी व V.T. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर यातील तिन्ही विधान योग्य आहेत. त्यानंतर आपला 7वा प्रश्न आहे संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, हंसाबेन मेहता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे.बी. कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर 8वा प्रश्न आहे जोड्या लावा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्यत्व संख्या. तर मद्रासची सदस्य संख्या होती मद्रासची सदस्य संख्या होती 49, मुंबईची 21, पश्चिम बंगालची 19, मध्य प्रांत व वराडची 17. आयोग या प्रश्नाला असं देखील प्रश्न विचारू शकतो की चढता क्रम किंवा उतरता क्रम लावा, त्यामुळे ही तयारी करून ठेवा. त्यानंतर आहे 9वा प्रश्न. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? तर याचं योग्य उत्तर आहे 1940 मध्ये. 10वा प्रश्न आहे अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. तर यामध्येही तेच विचारलं आहे. एकीकडे अध्यक्ष दिलेले आहेत आणि एकीकडे समिती दिलेली आहे. त्यामध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सर B.N. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. तर वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते. तर या व्हिडिओमध्ये आपण घटनेची निर्मिती या टॉपिकमधले 10 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला जर अशा पद्धतीने रिव्हिजन करायची असेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या छोट्याशा स्टडी सर्कल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.